नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुमचं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील 1.25 कोटी नागरिकांनी मिळून स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करायला हवं असं आवाहन केलं. 2019 पर्यंत भारताला स्वच्छ देश म्हणून जगासमोर आणायचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. खरंच महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचं वर्ष 2019 साली साजरं करू तेव्हा स्वच्छ भारत निर्माण करून बापूजींना सर्वोत्तम श्रद्धांजली आपण खरंच वाहू शकतो. मात्र त्यासाठी प्रत्येकाला आपलं घर, मोहल्ले, रस्ते, गल्ल्या, नाके स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे. मी घाण किंवा कचरा करणारच नाही आणि करूही देणार नाही असा संकल्प प्रत्येकाने सोडायला हवा. तर एक पाऊल भारत स्वच्छ करण्याच्या दिशेनं नक्कीच पडेल. हीच मानसिकता बाळगून ठिकठिकाणी स्वच्छतेच्या कार्यानं गती घेतलेली आहे. त्याचाच ढांडोळा या वार्तापत्रात घेतोय. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवरती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन सज्ज. स्वच्छ हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यात येत्या 3 वर्षांमध्ये 100 कोटी वृक्षांच्या लागवडीचं उद्दिष्ट. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 45,000 विद्यार्थी बनले आरोग्य रक्षक. विद्यार्थी करणार डेंग्यूबद्दल जनजागृती मोहीम. स्वच्छ सुंदर वेंगुर्ले शहरासाठी मुख्याधिकाऱ्यांनी सुरू केली धडक स्वच्छता मोहीम. आणि नांदेड शहरात महानगरपालिका प्रशासनानं राबवलं स्वच्छता अभियान. सिंहस्थ कुंभमेळ्याला 14 जुलैला आरंभ झाल्यानंतर शहरामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून साधूंचं आगमन होऊ लागलंय. या गर्दीसोबतच शहरात कचऱ्याचंही प्रमाण वाढत असल्यानं सध्या महापालिकेच्या खत प्रकल्पावरती रोज 430 मेट्रिक टनपेक्षा अधिक कचरा आणला जातोय. कचरा संकलनामध्ये वाढ झाल्यानं महापालिका प्रशासनानं खत प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्याच्या दृष्टीनं तयारी चालवली असून गोदा घाट आणि साधूग्राम परिसरामध्ये घंटागाड्यांचीही संख्या वाढवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे शहरामध्ये 6ही विभागातनं रोज सुमारे 360 ते 390 मेट्रिक टन कचरा संकलित करून तो खत प्रकल्पावरती प्रक्रियेसाठी पाठवला जातो. परंतु गेल्या 15 ते 20 दिवसांमध्ये कचरा संकलनामध्ये वाढ झालेली असून तो 430 ते 440 मेट्रिक टनपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. महापालिकेच्या खत प्रकल्पाची क्षमता 500 मेट्रिक टन इतकी आहे. त्यातही खत प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेनं चालवला जात नसल्यानं प्रकल्पावरती कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. या पार्श्वभूमीवरती महापालिका प्रशासनानं खत प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवण्यासंबंधी तयारी चालवली असून रामकुंड, गोदा घाट तसंच साधूग्राम परिसरामध्ये 27 घंटा गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. भाविकांनी कुठेही कचरा टाकू नये यासाठी महापालिकेमार्फत गोदा घाट आणि साधूग्राम परिसरामध्ये 200 निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी सध्या 120 निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले. सध्या एका शिफ्टमध्येच उपलब्ध मनुष्यबळावरती खत प्रकल्प सुरू आहे. पर्वणी काळामध्ये घंटागाड्यांची पोलिसांकडून कुठेही अडवणूक होऊ नये यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले असून त्याची यादी देखील महापालिका प्रशासनानं पोलीस आयुक्तालयाला पाठवली आहे. मेहकरमध्ये अवैध वृक्षतोडीमुळे पावसाची अनियमितता वाढलेली आहे. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाच्या महसूल आणि वन विभागाने सन 2015-16 ते सन 2017-18 या 3 वर्षांमध्ये राज्यामध्ये 100 कोटी वृक्षांच्या लागवडीचा निर्णय 4 ऑगस्ट रोजी घेतलाय. राज्यात वनाच्छादन भौगोलिक क्षेत्राच्या 20% जवळपास आहे. राज्यातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. त्यामुळे 3 वर्षात राज्यामध्ये किमान 100 कोटी वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षण महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली आहे. वृक्षांचं संरक्षण, पाणी पुरवठा, देखभाल, जोपासना, संगोपन आदी कामांचं संनियंत्रण, आढावा आणि देखरेख करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, शहर आणि त्यानंतर गाव स्तरावरील समित्या, त्यांची रचना याची अंमलबजावणी समिती करणार आहे. अशा कराव्या लागणाऱ्या उपाययोजना 3 वर्ष राबवल्या जाणार असून वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम जिवंत रोपांची टक्केवारी 80 ते 90% पर्यंत राहण्यासाठी आवश्यक संरक्षण विषयक उपाययोजना करणार आहेत. स्थानिक जिल्हा, तालुका आणि ग्राम पातळीवरील भौगोलिक परिस्थितीनुसार लागवडीसाठी वृक्ष प्रजातींची निवड करणं. वृक्षारोपणाच्या नियोजनामध्ये सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ, कृषी, जलसंधारण, शिक्षण, आदिवासी, ग्रामविकास, उद्योग, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांना सामावून घेणं, वृक्षारोपणासाठी वन, खासगी आणि सार्वजनिक पडीक जमिनींचा वापर करणं आदी कामं
समिती करणार आहे. स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त वेंगुर्ले शहर करण्यासाठी पालिकेनं ठोस भूमिका घेतली आहे. पालिकेच्या ठरावानुसार स्वच्छता विषयक उपविधीचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 5 ते 10 हजार रुपयेपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. सुंदर शहरासाठी पालिकेच्या या धडक मोहिमेबाबत नागरिकांमधनं समाधान व्यक्त होताना दिसतंय. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वच्छता विषयक उपविधी मंजूर केलेला आहे. हा उपविधी सविस्तर तपशिलासह पालिकेच्या नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करण्यात आलाय. पालिका हद्दीमध्ये उपविधीचा उल्लंघन करणाऱ्यांना दंड आकारला जाणार आहे. यामध्ये घनकचऱ्याचं विहित पद्धतीप्रमाणे वर्गीकरण, साठवणूक, विल्हेवाट न करणं, पालिका कर्मचारी ठेकेदार यांच्याकडे विहित वेळेत कचरा सुपूर्द न करणं, कचरा एकत्रित टाकणं आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं, घनकचरा गटारात, नाळीमध्ये टाकणं, जैविक घनकचरा विल्हेवाटीबाबत भंग, खासगी बाजार आणि कत्तलखान्यातील निर्माण होणाऱ्या विल्हेवाटीबाबत भंग, उद्योगधंद्यांपासून निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत भंग, मोठ्या प्रमाणावरती घनकचरा निर्माण होणाऱ्या संस्थांकडून विल्हेवाटीबाबत झालेला भंग, मलमूत्र विसर्जन तसंच थुंकीद्वारे घनकचरा टाकून सार्वजनिक ठिकाणची जागा दूषित करणं, प्राणी जनावरांच्यापासून उपद्रव झाल्यास त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय हा दंड भरूनही याबाबत भविष्यात काळजी न घेतल्यास वाढीव दंडात्मक कारवाई पालिकेमार्फत केली जाणार आहे. तसंच व्यावसायिकरित्या वापर होणाऱ्या फेरीवाले, भाजी, फळ विक्रेते यांनी स्वतःच्या कचरादाण्या न ठेवल्यास, भूखंडावरती बांधकाम करणारे मालक, भोगवटदारांनी कचरा साठवणुकीसाठी राखीव जागेचा भोगवटदारानं इतर कारणांसाठी उपयोग केल्यास, मालक, भोगवटदारांनी कचरा साठवणुकीसाठी राखीव क्षेत्र न ठेवल्यास, गृहसंकुलाच्या जागेतील भोगवटदारांनी कचरा कुंड्या वापरात टाळाटाळ करून कचऱ्याची बाह्य ठिकाणी निर्मिती करण्यावरही बंधनं घालण्यात आलेली आहेत. याशिवाय कचरा कुंड्यांसाठी राखीव जागेचा भोगवटदारानं इतर कारणांसाठी उपयोग केल्यास, मालक, भोगवटदारांनी बांधकाम साहित्य सार्वजनिक जागा रस्त्यावरती ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास अथवा सार्वजनिक रस्ते, गटारं यामध्ये कचऱ्याचे ढीग टाकल्यास हा अस्वच्छतेचा भाग समजून त्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. तर मोठ्या प्रमाणावरती गर्दी होणाऱ्या ठिकाणी फिरती शौचालयं आणि कचरा कुंड्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्धता न केल्यास, तसंच प्लास्टिक पिशव्यांचं उत्पादन, प्लास्टिक पिशव्यांची आयात, पुरवठा आणि विक्री, प्लास्टिक पिशव्यांतून वस्तू विकल्यास, प्लास्टिक पिशव्यांचा कचऱ्यात समावेश केल्यासही ही कारवाई करण्यात येणार आहे. खाजगी वाहतूक करताना घनकचरा सांडणं, घनकचरा जाळणं, घनकचऱ्याच्या पुनर्वापराबाबतचा भंग, सांडपाणी निस्सारणाच्या तरतुदींचा भंग केल्यास नगर परिषदेकडून दंड आकारण्यात येणार आहे. भंडारामध्ये डेंग्यूमुळे मागील 5 वर्षात 45 जणांचा मृत्यू झाला, तर मागील वर्षी 6 जणांचा मृत्यू झाला. यावर्षी आरोग्य विभागानं डेंग्यूशी लढण्यासाठी डेंग्यू डास अळी शोधून त्याचा नायनाट करण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घेतलाय. जिल्ह्यातील 229 शाळांमधील सुमारे 45,444 विद्यार्थी या मोहिमेमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे विद्यार्थीच आता आरोग्य रक्षकाची भूमिका बजावणार आहेत. ही मोहीम सप्टेंबरपर्यंत राबवली जाणार आहे. डेंग्यू अळींचा शोध घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गट पाडण्यात येतील. जो गट सर्वाधिक डेंग्यू अळी शोधून त्यांना नष्ट करेल अशा गटाला बक्षीसही देण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामपाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीच्या खात्यातील 10,000 रुपयांमधनं बक्षिसांसाठी काही रक्कम खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 229 माध्यमिक शाळांमधील 45,444 विद्यार्थ्यांसह 1,443 शिक्षकांचा देखील या मोहिमेमध्ये सहभाग आहे. या विद्यार्थ्यांचे गट स्थापन करून त्यांना गावातील घरं वाटप करण्यात येतील. गावात जनजागृती होण्याच्या दृष्टीनं शालेय विद्यार्थ्यांमार्फत दिंडी, कीर्तनांमधनं मार्गदर्शन करण्यात येईल. विद्यार्थ्यांना डेंग्यू डास अळी शोध मोहीम राबवण्यासाठी शनिवार हा आठवड्यातील 1 दिवस ठरवण्यात आला. विद्यार्थ्यांनी शोधलेली डास अळी स्थानं शिक्षकांना दाखवल्यानंतर ती नष्ट करण्यात येणार आहे. आठवड्यातनं 1 दिवस कोरडा दिवस पाळण्यावरती आरोग्य विभागानं भर दिलेला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना साथरोगमुक्त अभियानाचं महत्त्व पटवून देत त्यांच्याकडून हात धुवाचे प्रात्यक्षिक देखील करून घेतलं गेलं. डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यूचा विषाणू एडिस डासाच्या मादीमुळे पसरतं. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी टाकतो. डेंग्यूवरती कोणताही ठोस असा उपाय नाही. त्यामुळे डासोत्पत्ती प्रतिबंध हा एक अत्यंत महत्त्वाचा नियंत्रणात्मक उपाय आहे. डासाची उत्पत्ती थांबवण्याकरता लोकसहभागाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.
डेंग्यू आजारामुळे कोणालाही जीव गमवावा लागू नये यासाठी यावर्षी आरोग्य विभागानं जनजागृतीवरती भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांसह सरपंच, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी आणि अन्य विभागाचे कर्मचारी यांचा यात सहभाग राहणार आहे. नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं नुकतीच शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. अधिकारी, कर्मचारी तसंच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला. शहरातील गांधी पुतळा ते शिवाजी पुतळा, रेल्वे स्टेशन, विजराबाद, महावीर चौक, तारासिंग मार्केट परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली. रस्त्यावरील कचरा जमा करून घंटागाडीत भरण्यात आला. महानगरपालिका आयुक्त सुशील खोडवेकर यांच्यासह उपायुक्त विजयकुमार मुंडे, प्रकाश येवले, सुमेध पांडे, एसटी मोरे, सुधीर इंगोले, सुग्रीव अंधारे, गिरीश कदम, अविनाश अटकोरे, गुलाम सादेक, जगदीश कुलकर्णी, सादिक खान, बंडू उत्तरवार, गौतम कवडे, राजकुमार लोहिया, दिलीप सिंग सोडी आदींनी स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. दरम्यान 2 दिवसांपूर्वीच महानगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे शहरामध्ये शौचालय सर्वेक्षणाची देखील मोहीम राबवली. त्यामध्ये तब्बल 4,000वरती नागरिकांकडे शौचालय नसल्याचं उघड झालंय. त्यामुळे शौचालयासाठी महानगरपालिका पुढाकार घेणार आहे. शहादा पालिकेच्या प्लास्टिक निर्मूलन पथकानं शहादा शहरातील 30 व्यावसायिकांकडून 40 किलो वजनाच्या कॅरी बॅग आणि प्लास्टिक कप जप्त केले. पालिकेनं 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्सवरती बंदी घातली. या संदर्भात पालिका प्रशासनानं शहरातील सर्व व्यावसायिकांना नोटिसा धाडून प्लास्टिक कॅरी बॅग्स वापरू नयेत अशा सूचना दिल्या होत्या. मात्र व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कॅरी बॅग्सचा वापर सुरू होता. याची दखल घेऊन पालिकेनं धडक कारवाई करत सुमारे 40 किलो कॅरी बॅग्स आणि प्लास्टिक कप जप्त केले. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक निर्मूलन पथकानं शहरातील किरकोळ, घाऊक तसंच मोठे व्यापारी यांच्या दुकानांवरती जाऊन 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर होतोय का याची तपासणी केली. पथकानं पालिका कार्यालयापासूनच तपासणीला सुरुवात करून मेन रोड, बसस्थानक परिसर, भाजी मार्केट, मटण विक्रेते, फळं विक्रेते आदी ठिकाणी तपासणी करून 30 व्यावसायिकांकडून सुमारे 40 किलो प्लास्टिक कॅरी बॅग्स आणि कप जप्त केले. कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी अर्थात आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी.डी. यादव हे रंकाळ्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी निधी उभारून धडपडतायत. मात्र शुद्धीकरण यंत्राला वीज न देऊन महानगरपालिकेनं कोलदांडा घातलाय. वारंवार पाठपुरावा करूनही वीज न मिळाल्यामुळे डॉ. यादव निराश झालेत. कुलगुरू यादव हे अर्जुनवाड इथले आहेत. कोल्हापूरसाठी काहीतरी करायचं या हेतूनच मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावरती आधारित रंकाळ्याचं अशुद्ध पाणी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना शुद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डॉ. यादव यांनी 2.5 वर्ष पाठपुरावा केला. या प्रकल्पासाठी आवश्यक असा 25 लाखांचा निधी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून संकलित केला गेला. शुद्धीकरणाचा प्रारंभ 14 जूनला सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाला. पाणी शुद्धीकरणाच्या यंत्रणासाठी 3 फेज वीज कनेक्शन आवश्यक आहे. वीज आणि जागा महानगरपालिकेनं देणं अपेक्षित होतं. मात्र महानगरपालिका प्रशासनानं वीज पुरवठा केलाच नाही. त्यामुळे डिझेलवरती यंत्र चालवून यादव यांनी काम सुरूच ठेवलं. आतापर्यंत त्यांनी डिझेलवरती 1,10,000 रुपये खर्च केले. एका तासात 1 दशलक्ष लिटर पाण्याचं शुद्धीकरण केलं जातं. अनेक अडथळ्यांवरती मात करून त्यांनी पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण केलंय. पुढील 4 महिन्यात पाणी पिण्यायोग्य करण्याचं नियोजन आहे. रंकाळ्यातील पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. ही टाळल्यामुळेच रंकाळ्यातील पाणी अशुद्ध झालंय आणि त्याला दुर्गंधी सुटलीय. शुद्धीकरणाचं काम करणाऱ्या डॉ. यादव यांनाही महानगरपालिका वीज न देऊन असहकार्य करत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमधनं संताप व्यक्त होतोय. प्रशासनाकडे पाठपुरावा करून थकलेल्या डॉ. यादव यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. केंद्र सरकारनं देशभरामध्ये राबवलेल्या स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी नवी मुंबई महापालिका ही राज्यातली एकमेव महानगरपालिका ठरलेली आहे. देशातल्या पहिल्या 10 स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये कर्नाटकमधल्या म्हैसूर आणि तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली या शहरांनंतर नवी मुंबई शहरानं 3रं स्थान पटकावलेलं आहे.
आज जनतेच्या स्वच्छ आणि निरोगी जीवनाचं महत्त्व ओळखून केंद्र सरकारनं सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला देशभरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभतोय। या यशाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्रालयानं केलेल्या 476 शहरांच्या सर्वेक्षणामधनं देशातील अव्वल 10 स्वच्छ आणि नियोजनबद्ध शहरांची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली। त्यात महाराष्ट्रातल्या नवी मुंबईला 3रा क्रमांक मिळालेला आहे। स्वच्छ शहरांच्या क्रमवारीमध्ये पहिल्या 10 शहरांच्या यादीतलं नवी मुंबई हे राज्यातलं पहिलं आणि एकमेव शहर ठरलेलं आहे। या क्रमवारीमध्ये कर्नाटकातल्या ऐतिहासिक मैसूर शहरानं प्रथम तर तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली या शहराला 2रा क्रमांक मिळालेला आहे। नियोजनबद्ध आणि व्यवस्थितपणा शहराला देत महापालिकेनं दर्जेदार लोकाभिमुख सोयी सुविधा राबवून शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे। कचरा उचलण्यापासून त्याचं व्यवस्थित आणि आधुनिक पद्धतीनं विल्हेवाट लावणं, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून त्यावरती प्रक्रिया करून सेंद्रिय खतांचा प्रकल्प राबवलेला आहे। या खताचा सुयोग्यपणे वापर करून शहरातील बाग बगीच्यांचा कायापालटही करण्यात आलेला आहे। उघड्यावरती शौच करणं ही प्रथा पालिकेच्या विशेष प्रयत्नांमधनं संपवली आहे। क्रीडांगणं, उद्यानं यांचा कायापालट, उत्तम पथदिवे लावणं तसंच वाहतूक जलद व्हावी यासाठी प्रयत्न, पर्यावरणपूरक विकास ही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी नवी मुंबई महानगरपालिकेनं केलेली आहे। संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाअंतर्गत 2 वेळा राज्य सरकारचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। महापालिकेच्या मालकीचं धरण असणारं शहर म्हणूनही नवी मुंबईचा लौकिक आहेच। हे सर्व शक्य झालं ते स्थानिक पालिका प्रशासन, कार्यकुशल लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहकार्यातूनच। सांस्कृतिक नगरी पुण्यामध्ये देखील स्वच्छता अभियानानं वेग घेतलेला आहे। पाहूया याच संदर्भातला पुणे दूरदर्शन केंद्राचा हा वृत्तांत। नमस्कार, स्वच्छ भारत या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, आपण सगळेच जण स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेलो आहोत, पण प्रशासनही आपलं काम चोख बजावतंय। त्यांचं व्यवस्थापन कसं करतात, कामाचं नियोजन कसं करतात, त्यांना कोणत्या अडचणी येतात हे आपल्या सगळ्यांनाच आम्हाला दाखवायचं आहे। आणि म्हणूनच आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या घोले रोड इथल्या क्षेत्रीय कार्यालयात आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या कामकाजाविषयी। घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त माधव जगतापजी आता आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्कार सर, इतका महत्त्वाचा एरिया आहे, इतके महत्त्वाचे विभाग या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येतात, तर याचं व्यवस्थापन आपल्याकडून एक स्वच्छतेच्या दृष्टीने कसं केलं जातं? तसं पाहिलं तर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये 6 प्रभाग एकूण या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत। यामध्ये बेसिकली जर पाहिलं तर फार महत्त्वाचे रस्ते यामध्ये FC रोड आहे, जंगली महाराज रस्ता आहे, कर्वे रोड आहे, सेनापती बापट रोड यामध्ये आहे, युनिव्हर्सिटीसारखा भाग या भागामध्ये येतो आणि मॉडेल कॉलनीसारखा एक उच्चभ्रू लोकांचा सुद्धा भाग याच्यामध्ये येतो किंवा आपण प्रभात रोडसारखा एरिया आहे। तर यामध्ये स्वच्छतेचं काम करत असताना फार काळजी आणि काटेकोरपणा याच्यामध्ये अत्यंत आवश्यक असतो। याच्यामध्ये स्वीपिंग जे आहे ते जवळपास आपण 400 ते 500 लोकांकडून दैनंदिन स्वीपिंग आपण या भागामध्ये करत असतो। या भागाचं पाहिलं आपण तर झाडांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं लिफ्टिंग हे दैनंदिन होणं फार अत्यंत आवश्यक असतं। जर ते नाही झालं तर डासांचं प्रमाण किंवा बाकीच्या ह्या गोष्टी याच्यामध्ये या अनुषंगाने वाढत असतात। तर त्यामुळे लिफ्टिंगची व्यवस्था ही दैनंदिन ट्रकद्वारे आपण करतो। त्याप्रमाणे कचरा गोळा करण्यासाठी आपण या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध केलेली आहे। घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी सुद्धा व्यवस्था ही महापालिकेमार्फत केलेली आहे। स्वच्छ सेवक यामध्ये नेमणूक करण्यात आलेले आहेत आणि स्वच्छ सेवकांमार्फत हा कचरा हा दैनंदिन स्वरूपामध्ये उचलला जातो। हे तुम्ही आम्हाला सांगितलंत की आता काय काय तुम्ही गोष्टी राबवलेल्या आहेत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला आहे, तर भविष्य काळात तुम्ही काय संकल्पना अजून मांडू शकता?
पुढच्या भविष्यकाळामध्ये जर पाहिलं तर 100% सेग्रिगेटेड कचरा आणि डिस्पोज ॲट साईट म्हणजे त्या साईटवर तो कचरा जिरवणं हे एक आमच्या म्हणजे विचारात आहे आणि 100% याला यश आम्हाला येणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये. लिटर्स फ्री रोड्स आपण याच्यामध्ये घेतोय की कुठल्याही परिस्थितीत कचरा हा रस्त्यावर येणार नाही. नागरिकांनी सुद्धा रस्त्यावरून जाताना कुठल्याही काही एखादी वस्तू घेतली आणि त्याचा जर कचरा रस्त्यावर टाकला तर त्यांच्यावर ही कारवाई हा निश्चित स्वरूपात ही आमच्या मार्फत केली जाणार आहे. यामध्ये तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद आणि भविष्य काळासाठी आपल्याला शुभेच्छा. घोले रोड इथले क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. डॉक्टर संतोष मुळेजी, नमस्कार सर. या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विभागाअंतर्गत आपल्याकडे काय कामकाज असतं आणि कशा प्रकारे त्याचं कामकाज व्यवस्थापन चालतं? माझ्याकडे प्रामुख्याने 2 विभाग आहेत, एक आरोग्य आणि दुसरा घनकचरा व्यवस्थापन. आरोग्याशी संबंधित अनेक विषय आहेत, त्यापैकी कीटक प्रतिबंधक म्हणजे इन्सेक्ट कंट्रोल विभाग हा माझ्याकडे आहे. त्या ठिकाणी आता शहरामध्ये भरपूर डेंग्यू आणि मलेरियाच्या केसेस आढळून येतात. त्यासाठी महानगरपालिकेमध्ये 2 टप्प्यामध्ये काम केलं जातं की सुरुवातीला आम्ही प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्स आणि नंतर केसेस सापडल्यानंतर त्याविषयी करायची उपाययोजना. प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टसाठी आम्ही सर्व वैद्यकीय व्यावसायिक असतील ते शहरामधील त्यांची मीटिंग घेऊन त्यांना माहिती देतो, प्लस नागरिकांचं सुद्धा आम्ही प्रबोधन करतो. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केलेले जातात आणि त्यांना याविषयी मार्गदर्शन केलं जातं. आणि पावसाळ्यात काही वेगळी सोय किंवा वेगळी व्यवस्था केली जाते का? पावसाळ्यामध्ये ज्या काही पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील किंवा ज्या ठिकाणी स्वच्छ पाण्याचे पुरवठे ज्या ठिकाणी डासांचं ब्रीडिंग होऊ शकतं असे स्पॉट आम्ही क्लिअर करतो किंवा ड्राय करतो, त्यामुळे जेणेकरून तिथे ब्रीडिंग होणार नाही. आणि ज्या ठिकाणी ब्रीडिंग सापडेल त्या ठिकाणी आपण औषध फवारणी वगैरे करतो. आणि इथे ॲक्च्युली शाळा खूप आहेत, कॉलेजेस खूप आहेत, तर त्या दृष्टीने तुमच्याकडे काही स्वच्छतेचं हेल्थशी संबंधित काही व्यवस्थापन असतं का? नाही, शाळेतल्या मुलांचा आम्ही अवेअरनेस करतो, त्यांच्या रॅली घेतो, त्यांना त्या पद्धतीची माहिती देतो. त्यानुसार म्हणजे मुलांमध्ये सुद्धा याविषयी एक प्रतिबंधात्मक जनजागृती होते. घोले रोड इथले विभागीय आरोग्य निरीक्षक इनामदार साहेब आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार साहेब, तुम्ही इथले आरोग्य निरीक्षक आहात, तर कशा प्रकारे तुमचं इथलं कामकाज चालतं? काय काय अडचणी येतात आपल्याला? घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे सध्या 6 प्रभाग असून आमच्याकडचं टोटल म्हणजे 120 टन डेली हा गार्बेज निर्माण होतो आणि तोच गार्बेजचं आमच्याकडं सॅग्रिगेशन होऊन त्याचं लिफ्टिंग होतं. सकाळी 6 वाजता आमचे झाडण कामाला सुरुवात होते. त्याचप्रमाणे काही आमच्याकडचं जो बिगार आहे म्हणजे विविध प्रकारचे आमच्याकडचे जे पदाचे जे स्टाफ आहे त्याकडून सकाळी 6ला झाडणकाम होणे, कचऱ्याचे ढीग भरणे, तसेच त्यांच्याकडे सफाई कामगार आहेत ते टॉयलेट बाथरूम साफ करत असतात, त्यांची पण क्लिनिंग चालत असते. तसंच त्याप्रमाणे सकाळी 6 वाजता तर आमच्याकडचं गार्बेज लिफ्टिंगचं जे घोले रोड क्षेत्रीय कार्यालय जे आमच्याकडे ट्रान्सफर सेंटर आहे तिथून आमचं सॅग्रिगेशनचं म्हणजे घंटागाडी जाते आणि हाऊस टू हाऊस कलेक्शनला ती घंटागाडी प्रत्येक सोसायटीच्या डोरला जाते. स्वच्छ संस्थेमार्फत जे कचरा सॅग्रिगेशन होतो त्याचं काही फिडर पॉड आम्ही दिलेलं आहेत. तसं आता या कचऱ्याचं 2 शिफ्टमध्ये काम चालतं, सकाळ आणि दुपार. सकाळी जे आमच्याकडे 6 BRC असतात, 22 घंटागाडी आहे, त्यामार्फत आम्ही कचरा कलेक्शन केला जातो आणि ह्या ट्रान्सफर सेंटरपासून ओला कचरा व सुका कचरा हा सेपरेट आम्ही रॅम्पला पाठवत असतो. या ठिकाणी मुख्य रस्ते आहेत, JM रोड आहे, FC रोड आहे, करव रोड आहेत, इथं आमच्याकडचं युनिव्हर्सिटी रोड आहे, गणेश किंड रोड आहे. तर ह्याप्रमाणे आम्ही रविवारीसुद्धा या क्षेत्रीय कार्यालयाचं काम चालतं. आणि 2 ऑक्टोबर नंतर मोदीजींनी जे हे अभियान सुरू केलंय तर त्यामध्ये नागरिकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय, काय सहकार्य मिळतंय? भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे 2 जे स्वच्छता मोहीम राबवली, सर्वात जास्त मदत आम्हाला घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाला झाली. दर शनिवारी आमचं 9 ते 11 दर आठवड्याला या ठिकाणी प्रत्येक
प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम चालते. याच्यामध्ये महानगरपालिकेचे आमचे जे NGO आहेत, महानगरपालिकेचे आमचे अधिकारी आहेत, माननीय महापालिका आयुक्तपासून तर जे आमचे पूर्ण जो स्टाफ आहे, तर आम्ही आठवड्याला एक दिवस हा पूर्ण घोले रोड स्वच्छतेसाठी आम्ही देतो. घोले रोड क्षेत्रीय कार्यालय डेली झिरो गार्बेज होतं. ज्या ठिकाणी जो कचरा निर्माण होतो त्याचं डेली सकाळी 6ला काम चालू होतं आणि संध्याकाळी याचं झिरो गार्बेज झालं म्हणजे शून्य कचरा झाल्याशिवाय इथलं काम बंद होत नाही. हे 2 शिफ्टमध्ये काम चालतं. प्रेक्षक हो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं म्हणत या प्रशासनाला आपण सुद्धा मदत करूया आणि आपला देश स्वच्छ आणि सुंदर बनवूया. चला तर मग आजच्या दिवशी प्रतिज्ञा करूया, मी कचरा करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. मी कचरा करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवरती. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन सज्ज. स्वच्छ हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यात येत्या 3 वर्षांमध्ये 100 कोटी वृक्षांच्या लागवडीचं उद्दिष्ट. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 45,000 विद्यार्थी बनले आरोग्य रक्षक. विद्यार्थी करणार डेंग्यूबद्दल जनजागृती मोहीम. स्वच्छ सुंदर वेंगुर्ले शहरासाठी मुख्याधिकाऱ्यांनी सुरू केली धडक स्वच्छता मोहीम. आणि नांदेड शहरात महानगरपालिका प्रशासनानं राबवलं स्वच्छता अभियान. खरंच उत्तम नियोजन, यशस्वी अंमलबजावणी, लोकसहभाग जर लाभला ना तर अशक्य असं काहीच नसतं. आणि हेच सगळ्यांनी जाणायला हवं आणि त्या दृष्टीनं पावलं टाकायला हवी. असा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक महापालिका जर का कार्याला लागली आणि अर्थातच सरकार, समाजसेवी संस्था, नागरिकांचं श्रमदान याची साथ लाभली तर भारत स्वच्छ होण्यास 2019 साल उजाडण्याची देखील गरज लागणार नाहीये. आपण अथवा तुमची एखादी संस्था स्वच्छतेची मोहीम तुमच्या परिसरामध्ये जर का राबवत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे निर्माता, वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आता आम्ही निरोप घेतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढल्या रविवारी दुपारी 1:30 वाजता. नमस्कार.